आज आपण खेकड्यांच्या झणझणीत चमचमीत अशा कालवणाची रेसिपी पाहणार आहोत। पावसाळा सुरू झाला की बाजारात खेकडे आपोआपच यायला सुरुवात होते। हे खेकडे खायला चविष्ट रुचकर तर असतातच, पण यापासून तयार केलेला रस्सा अतिशय पौष्टिक असतो। नमस्कार, मी वर्षा, VM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण खेकडे साफ करून घेऊयात। इथे मी 1 किलोच्या प्रमाणात खेकडे घेतले आहेत। साधारण 5 ते 6 खेकडे आले आहेत। मी बाजारातून आणतानाच खेकडे त्यांच्या नांग्या मोडून वेगवेगळे करून साफ करून घेतलेत। आता आपण हे 3 ते 4 वेळा अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेऊयात आणि मग त्यांचे हे सगळे भाग वेगवेगळेच करून काढून घेऊयात। हे बघा, हे त्यांचे कवच आणि मग हा आतला पांढरा भाग आणि आता ह्या मोठ्या नांग्या आणि ह्या छोट्या नांग्या, हे सगळे एक एक करून स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि वेगवेगळे काढले आहेत। यातला पिवळा भाग मी नाही घेणार। आता आपल्याला या छोट्या नांग्या मिक्सरला फिरवून घेऊन त्यांच्यातला अर्क काढून घ्यायचा आहे। यापासून मिळणारा हा रस आपण कालवणासाठी वापरणार आहोत। याची चव आणि पौष्टिकपणा, याची चव कालवणात अप्रतिम लागते। सुरुवातीला हे असेच पाणी न घालता वाटून घ्यायचे आणि मग अर्धा ग्लास पाणी घालून एकदम बारीक घ्यायचे। आता हे एका पातेल्यावर एखादी जुनी गाळणी घेऊन गाळून घ्यायची आहे। हे बघा, हे असे घालून बोटाने गाळणीत फिरवून घेऊन घ्यायचे। रस सगळा गाळून घ्यायचा, म्हणजे मग याच्यात वरचे कवच शिल्लक राहील। गाळणीत राहिलेल्या बारीक कपच्या आपल्याला वापरायच्या नाही आहेत, फेकून द्यायचे आहेत। चला तर आता त्यासाठी लागणारा मसाला तयार करूया। कढईत 2 चमचे तेल घेऊन एक मोठा उभा चिरलेला कांदा घालून सोनेरी रंगावर परतून घेतला। कांदा परतत आल्यावर सर्वात शेवटी त्यात 4 काळी मिरी, 4 लवंगा, 1 चमचा खसखस आणि 2 चमचे धणे आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या व अर्धा इंच आलं घातलं। हे सर्व एकदा परतून काढून घेतले आणि मग 1 वाटी किसलेले सुके खोबरे कढईत घेऊन अगदी गोल्डन रंगावर भाजून घेतले। खोबऱ्याचा रंग डार्क सोनेरीच करायचा आहे, म्हणजे कालवणाला मस्त रंग येतो। आता यात 1 वाटी कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि सगळं वाटण मिक्सरच्या भांड्यात घेऊन छान बारीक वाटून घेतलं। आता वळूयात रस्स्याच्या फोडणीकडे। त्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल घ्यायचे। यासाठी जरा तेल जास्तच वापरायचं आहे। आता यात 3 ते 4 ठेचलेल्या लसूण पाकळ्या व आले घालून परतून घ्यायचे। मग तयार केलेले वाटण घालायचे आणि थोडे परतून घ्यायचे। थोडे परतून झाल्यावर 3 ते 4 मोठे चमचे लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि हे सगळे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। मग स्वच्छ केलेले खेकड्यांचे तुकडे यात घालायचे आणि ते या मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचे। आता हे सगळे परतून झाल्यावर तयार केलेला छोट्या नांग्यांचा अर्क यात आधीच घालून घ्यायचा। हे थोडे शिजवून घेतल्यानंतर आपल्याला हवं आहे त्या कन्सिस्टन्सीचे करण्यासाठी त्यात पाणी घालून घ्यायचे। आता हे आपण चांगले 15 ते 20 मिनिटे छान शिजवून घेणार आहोत, म्हणजे खेकड्यांचा अर्क रस्स्यात उतरेल। व चवीपुरेसे मीठ घातले। हे बघा, किती सुंदर रंग आणि तर्री आली आहे कालवणाला ती। आता आपले खेकड्यांचे चमचमीत रुचकर असे कालवण तयार आहे। तुम्ही हे भात पोळीसोबत खाऊ शकता आणि असेचही पिऊ शकता। यात भरपूर कॅल्शियमची मात्रा असते। इतकं पौष्टिक झणझणीत कालवण पावसाळ्यात तर करून नक्कीच बघायला पाहिजे। व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा।